निश्चित मी सांगितल्याप्रमाणे कोर्टात जाणार आहे आणि जे मेन कंप्लेनर आहे माजी आमदार अनिल घोटे साहेब, ते धुलिया कोर्टात अपेअर झाले आणि त्यांनी स्वतः वकील नसताना स्वतः त्याने पैरवी केली. त्यात त्यांना काही यश आला. म्हणजे अदाखलपत्राला दखलपात्र गुन्हा एक झालेला आहे. 123, 173, 174, 210 ब असे काही कलम ॲड केलेले आहे. पण मुख्य मागणी जे माझी होती की नार्को टेस्ट, त्या किशोर पाटीलचं नार्को टेस्ट, त्याच्यासोबत जे 2 पकडले त्यांचे नार्को टेस्ट आणि जे कल्पित लोक आहे ज्या लोकांमुळं हा झालेला आहे, या लोकांचं नार्को टेस्टसाठी मी कोर्टात जाणार आहे. आणि हे जे धुलिया कोर्टाने जे निर्देशन दिलं त्याचं मी स्वागत करतो. पण ज्या प्रकारे हे लोक आरोपी झाले पाहिजे, कोण एक कमिटीचे लोक आणि कमिटीच्या अध्यक्षापासून जे मेंबर आहे, ज्या लोकांनीसाठी हा मला वाटतं आहे की जे आरोप अनिल घोटेने केलं की या लोकांसाठी ते पैसे जमा झाले. आणि एक माझ्याकडे एक लिस्ट आली, धुल्याचं एक पत्रकाराने मला पाठवलं. असं आहे की तिथं जेवढे राशन दुकानदार आहे, राशन दुकानदाराकडून 10-10 हजार रुपये घेतले हो. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की ज्या गोरगरिबांना राशन भेटतो त्या राशनबरोबर या अंदाज कमिटीने डल्ला मारला. म्हणजे जे आपल्या BPL खाली राहणारे लोक, जे गरीब जनता आहे, त्याने जे शासन त्यांना जे अन्नदान देते, जे त्यांना महिन्यासाठी 2 महिन्यासाठी, तेही धान्य हे लोकांनी खाल्ले हो. बघा कारण म्हणजे काय लेवलवर हे लोक गेले. आणि निश्चित आम्ही तर आता माझे वकिलांशी म्हणजे सल्लामत झालेली आहे. मला काही आणखीन माहिती धुळ्याकडून येत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर निश्चित मी खालचा कोर्टात धुलिया किंवा हायकोर्टात एक फक्त एवढं सांगतो की नार्को टेस्टचा अधिकार खालच्या कोर्टाला नसतात, त्या हायकोर्टालाच असतात. तर मी स्टेप बाय स्टेप जाणार आणि जे कल्पित लोक त्याला आरोपी करायचं, बस एवढा आमचा उद्देश राहील.